माठातलं पाणी फ्रीज पेक्षाही जास्त थंडगार होईल अशी एक ट्रिक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माठातला एक ग्लास पाण्याचा भरून मी घेतला होता आणि पाहू शकता हा ग्लास पाहून तुमच्या लक्षात नक्कीच येईल की खरंच किती जास्त थंडगार पाणी झालेलं आहे। आता कसा कडक उन्हाळा सुरू झाला की थंडगार पाणी प्यावंसं वाटतं, आपण जुना माठ वापरायला काढतो किंवा नवीन माठ घ्यायचा विचार करतो, पण त्यासोबतच पाणी थंड होईल की नाही हा देखील आपल्याला प्रश्न पडतो। पण हा उपाय केल्यानंतर तुमच्याही माठातलं पाणी फ्रीज पेक्षा जास्त थंड होईल, कारण की माझ्या खास आजीने मला हा सुचवलेला उपाय आहे। ती नेहमी अशा प्रकारे माठ तयार करायची आणि तेच पाहून मी देखील हे करते आणि माझ्या माठातलं पाणी देखील खूप छान थंड होतं। आणि हा कोणता उपाय आहे, काय काय करायचं किंवा माठ आतमधून कसा स्वच्छ करायचा ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही। आणि फ्रीज मधील पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं नसतं, माठातलं पाणी चवीलाही चांगलं लागतं, त्यासोबतच आरोग्यासाठी चांगलं असतं। त्यामुळे तुम्ही पण माठाचा उपयोग नक्की करा। तुमचा जर अगोदरचा जुना माठ असेल मागच्या वर्षीचा, तुम्ही जसा छान आपण ठेवून देतो, काही फेकून देत नाही, आणि जर तुमच्याकडे माठ नसेल, तुम्ही नवीन माठ घ्यायचा विचार करत असाल, तर हे दोन्ही माठ घरच्या घरी कसे तयार करायचे जेणेकरून यामधील पाणी थंड होईल हे आपण पाहणार आहोत सुरुवातीला। तर इथे पाहू शकता माझा जुना मागच्या वर्षीचा माठ आहे, जो की मी व्यवस्थित असा छान पॅक करून ठेवला होता। नक्कीच आपला जो नवीन माठ असतो तो आपण काही 1 वर्ष वापरला किंवा 4 महिने वापरले म्हणून फेकून देत नाही, गळत असेल तर आपण टाकून देतो, पण नेहमी आपण जो माठ आहे तो अशा प्रकारे छान ठेवतो, झाकून ठेवायचा। कधीही माठ तुम्ही जर पुढच्या वर्षीसाठी ठेवत असाल तर व्यवस्थित झाकून ठेवा, वरचा भाग छान कव्हर करायचा आहे। पॉलिथिनने याला मी बांधून घेतलं होतं आणि पूर्ण कपड्याने कव्हर हा माठ करून मी ठेवून दिला होता। आता याला मी काढलं तर यावरती अजिबात धूळ नाही, कारण की व्यवस्थित कव्हर केलं होतं। आता जर मार्केटमधून तुम्ही नवीन माठ घेतला असेल तर तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे, कारण की मार्केटमध्ये पण इकडे तिकडे माठ ठेवलेले असतात, बऱ्याच दिवसापासून बनवलेले असतात, तर त्यामध्ये माती साचलेली असते किंवा पक्षी अगदी त्यामध्ये बसलेले असतात, पंख असतात, तर ते देखील तुम्ही माठ या पद्धतीने स्वच्छ करा। तर इथे पाहू शकता आता मी मागच्या वर्षीचा माठ काढलेला आहे। सुरुवातीला आपल्याला जर माठावरती धूळ असेल तर एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला जे आपलं प्यायचं पाणी आहे ते न वापरता दुसरं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपण हा माठ भरून घेणार आहोत। आणि हो, बऱ्याच जणांच्या शंका असतात की माठ कोणता घ्यावा, तर आता पाहू शकता माझ्याकडे तर हा लाल छान डिझाईनचा माठ आहे, दिसायला छान होता म्हणून मी घेतला, पण नक्कीच मला याचा खूप छान फायदा झाला, कारण की खूप छान यामध्ये पाणी थंड होतं। अगदी तुम्ही जर काळा माठ घेत असाल तर घेऊ शकता, त्यामध्ये तर अजून छान थंड पाणी होतं, पण मला तरी हा देखील माठ असा योग्यच वाटला। त्यामुळे तुम्ही काळा माठ घ्या किंवा लाल माठ घ्या, जर ही ट्रिक वापरली तर तुमचं पाणी 100% थंड होणार आहे। आणि पाहू शकता मी याला असं पाण्याने छान गच्च भरून घेतलेला आहे। आता याच पाण्याने आपण याला स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेणार आहोत आणि माठामध्ये पाणी भरून नक्की ठेवायचं, कारण की काय होतं, एक तर माठामध्ये पाणी छान मुरल्या जातं, आपण जे प्यायचं पाणी टाकतो त्याची चव अशी वेगळी लागत नाही, त्यासोबतच आपलं जे पाणी आहे प्यायचं ते देखील वाया जात नाही। आणि कधीही नवीन माठ घ्या किंवा जुना माठ घ्या, प्यायचं पाणी भरण्या अगोदर यामध्ये आपल्याला हे असं पाणी भरून ठेवायचं आहे। आणि थोड्या वेळासाठी नाही, अगदी वेळ असेल तर रात्रभरासाठी भरून ठेवा किंवा 1-2 तासासाठी का होईना नक्की भरून ठेवा, जेणेकरून काय यामध्ये छान हे पाणी मुरल्या जातं। आणि त्यासोबतच आतमध्ये जर काही थोडाफार कचरा असेल, जसं नवीन माठ घेतल्यानंतर म्हणा किंवा नवीन माठ घेतल्यानंतर कसं आतमधून थोडीफार माती निघायला लागते, तर ती देखील व्यवस्थित अशी आपण काढू शकतो। त्यासोबतच जर स्वच्छतेचं बघाल तर स्वच्छ देखील खूप छान माठ होतो यामध्ये पाणी भरून ठेवल्यामुळे। आणि आता सुरुवातीला जे मी माठामध्ये पाणी भरलं होतं ते पूर्णपणे मी बाजूला काढलेलं आहे आणि त्यानंतर अजून एकदा मी माठामध्ये थोडंसं पाणी भरलेलं आहे। त्यानंतर माठामधील पाणी थंड व्हावं आणि माठ पूर्णपणे निर्जंतुक व्हावा, स्वच्छ व्हावा, यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे। तर इथे आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। 1 ग्लास पाण्यामध्ये आपण टाकलेली आहे चांगले 4-5 मोठे चमचे आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लिंबू। तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही इथे विनेगर देखील वापरू शकता, पण लिंबामुळे कसं होतं, एकतर पाणी थंड होतं, त्यासोबतच जर माठ तुमचा खूप जास्त गळत असेल, झिरपत असेल तर ते देखील कमी होतं आणि पाणी तुमचं जे आहे ते चवीला देखील छान लागतं। त्यासोबतच माठ छान निर्जंतुक व्हायला मदत होते, कारण की याला निर्जंतुक करणं गरजेचं आहे। आपण साबण किंवा इतर काही वस्तू लावून याला स्वच्छ करू शकत नाही, अजिबात साबण किंवा आपला जो नॉर्मल स्क्रबर, ताराची घासणी याला वापरायची नाही। आणि काय वापरायचं ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। तर पाहू शकता आपण जे सुरुवातीला यामध्ये पाणी टाकलेलं आहे ते मी पूर्णपणे काढून घेत आहे। जसं की मी सुरुवातीला सांगितलं, पहिल्या वेळेस जे पाणी आपण टाकलेलं आहे ते तर आपल्याला बरोबर पूर्ण बाजूला काढायचं
टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये साधारण आपल्याला 1-2 ग्लास किंवा 4-5 ग्लास एवढं पाणी दुसरं टाकायचं आहे। आणि ग्लासामध्ये जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे, चला आता ते कसं वापरायचं ते पाहूयात। तर इथे हे मिश्रण छान मी असं ठेवलं होतं, जेणेकरून काय मीठ पूर्ण विरघळल्या जाईल किंवा चमच्याने हलवून देखील तुम्ही इथे मीठ विरघळून घेऊ शकता। थोडंफार जे मीठ राहिलेलं आहे ते देखील मी यामध्ये असं व्यवस्थित टाकणार आहे। मीठ टाकण्यामध्ये अजिबात काटकसर करायची नाही, भरपूर मीठ टाकायचं। आपल्याला हे काही रोज रोज करायचं नाही आणि पाणी निर्जंतुक होणं देखील गरजेचं आहे। घरामध्ये लहान मुलं असतात, पाण्यामुळे भरपूर आजार पसरतात, त्यामुळे नक्की व्यवस्थित मीठ टाका। तुमच्याकडे जर जास्त लिंबू असतील तर तुम्ही चांगला 1 लिंबू पूर्ण यामध्ये पाण्यामध्ये पिळून घ्या। मी अर्धा लिंबू टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यासोबत या पाण्याने आपण माठ जो आहे तो आतमधून आणि वरून व्यवस्थित अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेणार आहोत। आणि लक्षात ठेवा, हे जे पाणी यामध्ये टाकलेलं आहे ते आपल्याला माठाच्या आतमधील पूर्ण बाजूला व्यवस्थित लावायचं आहे, एकही जागा सुटली नाही पाहिजे। त्यामुळे तुम्ही हातामध्ये माठ घेऊन देखील ढवळून घेऊ शकता किंवा तुम्ही नवीन दुसरं स्वच्छ पाणी घ्या आणि ते पहिलं पाणी तर मिश्रण आपण जे मिठाचं आणि लिंबाचं टाकलेलं आहे ते तर आतमध्येच होतं, त्यासोबत मी दुसरं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून काय पूर्ण माठाला हे पाणी छान व्यवस्थित लागेल आणि हे करणं खूप गरजेचं आहे। यामुळे तुमचं जे माठातलं पाणी आहे ते थंडगार राहतं, फ्रीजपेक्षाही जास्त थंड पाणी होतं। आणि हे पाणी असंच आपल्याला ठेवायचं नाही, तर साधारण 1-2 तासासाठी, अर्ध्या तासासाठी का होईना हे पाणी यामध्येच ठेवा। आणि तुमचा जर खूप जुना माठ असेल, जास्त घाण झाला असेल, तर आपण जे लिंबू यामध्ये पिळून घेतलं होतं त्याच लिंबाच्या फोडीने आतमधून आणि बाहेरून माठ जो आहे तो थोडासा घासून घेतल्यासारखा करायचा। अगदी स्वच्छ होतो, कोणत्याही स्क्रबरची गरज लागत नाही। तर पाहू शकता, जे मिश्रण टाकून आपण पाणी ठेवलं होतं ते पूर्णपणे मी असं काढलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं अजून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्याने आपण माठ असा व्यवस्थित छान ढवळून घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 1-2 वेळा छान थोडं थोडं पाणी टाकून माठ स्वच्छ करून घ्या, जेणेकरून काय मिठाचा आणि लिंबाचा जो पण यामध्ये स्वाद असेल तो पूर्णपणे निघून जातो। आणि अशा प्रकारे पाहू शकता मी याला स्वच्छ करून घेतलेला आहे। आणि हो, जसं की म्हणलं, खूप जास्त जर माठ शेवाळला असेल, घाण झाला असेल, तर लिंबाच्या फोडीनेच व्यवस्थित आतमधून बाहेरून घासा। यामध्ये मी प्यायचं पाणी भरून ठेवलं होतं आणि पाहू शकता माठातलं पाणी किती छान थंड झालेलं आहे। तुमच्या घरामध्ये कुठे हवा खेळती आहे त्या ठिकाणी तुम्ही हा माठ ठेवा, खूप छान थंड पाणी होतं। दुसरा तुम्हाला कपडा हे लावायची काहीच गरज पडत नाही। तुम्ही हा माठ वापरण्या अगोदर ही प्रोसेस करा, त्यासोबतच महिन्यातून 1 वेळा माठ अशा प्रकारे नक्की स्वच्छ करा, पाणी छान स्वच्छ राहतं। त्यासोबतच आता माठ जर आतमधून 4-5 दिवसाला स्वच्छ करायचं असेल तर काय वापरायचं ते पाहूयात। अशा प्रकारचं हार्ड स्क्रबर अजिबात आपल्याला वापरायचं नाही, साबण तर वापरायचेच नाही, पण हे स्क्रबर देखील वापरायचं नाही। आतमधून माठ स्वच्छ करण्यासाठी एखादा नवीन कपडा ठेवून द्या आणि तोच कपडा नेहमी माठ स्वच्छ करण्यासाठी वापरा, वाळवून स्वच्छ जागी ठेवा। आणि जर कपडा तुम्हाला ठेवायची अडचण वाटत असेल तर एक 10-15 रुपयाला असा सॉफ्ट स्क्रबर येतो, हा माठ स्वच्छ करण्यासाठी ठेवा। अगदी माठासाठीच हा ठेवायचा, उन्हाळाभर यालाच वापरायचं। या छोट्या छोट्या गोष्टींची या उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या, माठामधील थंड स्वच्छ पाणी प्यायला भेटेल। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका।